पिंपरी चिंचवडमधल्या मोहन नगर परिसरामध्ये पीएनजी गॅस पाईपलाईनचा स्फोट झालेला आहे आणि या भागामध्ये पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू असताना अचानक स्फोट झाल्यानं माती आणि दगड हवेत फेकले गेले। त्याच वेळी तिथून जाणारा दुचाकीस्वार गंभीर जखमी झालाय। पीएनजी गॅस पाईपलाईन स्फोट होत असतानाची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालेली आहेत। आपण बघतोय पीएनजी गॅस पाईपचा कशा पद्धतीने स्फोट झालेला आहे आणि त्यानंतर हवेत दगड उडाले आणि त्यावेळेला एक दुचाकीस्वार जखमी झाल्याची आपण दृश्यांमध्ये बघतोय। या सीसीटीव्हीची ही दृश्य आहे। आपण बघतोय ही स्फोटाची घटना सीसीटीव्हीत कैद झालेली आहे। पीएनजी गॅस पाईपचा स्फोट झालाय आणि यावेळेला माती आणि दगड उडाले आणि त्याच वेळेला तिथून जाणाऱ्या एका दुचाकी स्वाराला दगड लागल्याने तो जखमी झालेला आहे। या ठिकाणी खूप मोठा स्फोट झाला आणि तो स्फोट अशा प्रकारे गंभीर स्वरूपाचा होता की हा जो काय लोखंडे हॉस्पिटलकडनं येणारा रस्ता जो काय ESI हॉस्पिटलकडे जातो, इकडे शाळा आहेत आणि शाळेचे विद्यार्थिनी, ज्येष्ठ नागरिक, महिला या रस्त्यावरनं खूप मोठ्या प्रमाणात ये जा त्यांची सुरू असते। नशिबाने हा स्फोटाचा कालावधी होता त्यावेळी या ठिकाणी विद्यार्थी, लहान मुलं नव्हती, महिला नव्हत्या, ज्येष्ठ नागरिक नव्हता, तरी 1-2 लोकांना काही इजा झालेली आहे।